यं वैदिका मन्त्रदृशपुराणा इन्द्रं यमं मातरिश्वानमाहुः वेदान्तिनो निर्वचनीयमेकम् यं ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिव इत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तथार्हन्निति बौद्धजैनाः सत्श्रीयकालेति च सिक्खसन्तः शास्तेति केचित् प्रकृतिकुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एव प्रभुरद्वितीयः। नमस्कार. विश्वसंवाद केंद्र देवगिरी प्रांत आयोजित संत संदेशा कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत. बंधू भगिनींनो, अतिशय प्राचीन काळापासून आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या गुरुजनांनी आपल्याला सांगितले आहे की जर आपले विचार सकारात्मक असतील, जर आपण मानसिकदृष्ट्या खंबीर असू, तर कुठल्याही संकटाला अतिशय समर्थपणे आपण तोंड देऊ शकतो. आज आपल्या सगळ्यांसमोरच कोरोना महामारीचे हे संकट उभे आहे. जगभरातील वैज्ञानिक यावर उपाय शोधायचा प्रयत्न करत आहेत, परंतु अजून तरी त्यावर यश आलेले नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच या संकटाला मानसिकदृष्ट्या खंबीर राहून सामना करायचा आहे. याच दृष्टीने विचार करून आपण आज आपल्या संत संदेशाचा विषय ठेवला आहे, मन करा रे प्रसन्न सकळ सिद्धीसी कारण. या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज यांचे. महाराज अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष आहेत. सतपंथ संस्थान फैजपूरचे ते 12वे गादीपती आहेत. तसेच श्रीराम मंदिर अयोध्या येथील भूमिपूजन समारंभातील एक ते निमंत्रित सदस्य देखील आहेत. मी महाराजांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. नमस्कार. आपण सर्व दिव्य आत्म्यांना सप्रेम नमस्कार. सर्वांच्या हृदयात चैतन्य स्वरूपानं विराजित असलेल्या परमकृपालू परमेश्वरास नमस्कार करतो आणि आपण सर्वांना मनापासून अभिवादन करतो. देवगिरी विश्वसंवाद केंद्राच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांशी आज संवाद साधतो आहे, किंवा देवगिरी विश्वसंवाद केंद्राच्या माध्यमातून मला तुमच्याशी बोलता येतं आहे. माझे विचार तुमच्यापर्यंत पोचत आहेत, यासाठी मी विश्वसंवाद केंद्राला मनापासून धन्यवाद देतो. कारण आजच्या या परिस्थितीत सर्वात जास्त आवश्यकता असेल तर ती संवादाची आहे. आज जेवढा आपापसातील संवाद महत्त्वाचा आहे, आज या महामारीच्या या वातावरणात जेवढा संवाद वाढेन तेवढंच आपण या महामारीवर कंट्रोल करू शकतो. आपण या महामारीच्या विरोधातलं युद्ध जिंकू शकतो. म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून आपण एकमेकाशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे. आणि संवाद म्हणजे सेतू. संवाद म्हणजे आपण एक दुसऱ्याशी जोडत असतो. संवाद म्हणजे एकमेकाला सहाय्य करणं, एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण करणं, एकमेकाच्या दुःखात सहभागी होता येणं. म्हणून
या संवादाला एक सेतू बनवून या हृदयीचे त्या हृदयी आपण या देशालाही मजबूत करायचा प्रयत्न करूया आणि स्वतःलाही मजबूत करायचा प्रयत्न करूया. म्हणून हा संवाद, म्हणून या संवादाची वेगवेगळ्या माध्यमातून आज आवश्यकता आहे. तर संवाद वाढवायचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीशी कारण. आज कोरोना महामारीचं हे वातावरण, मनाला क्षुब्ध करणारं वातावरण, मनाला विचलित करणारं वातावरण, देशाला, विश्वाला, समाजाला, परिवाराला आणि आपण प्रत्येकाला विचलित करणारं हे वातावरण. कोरोना महामारी गेल्या 5 ते 6 महिन्यांच्या पासून या महामारीशी आपण युद्ध करतो आहे, समर्थपणे युद्ध करतो आहे. आणि हा भारत देश फक्त या भारतातील सरकारच नाही, तर या भारतातील सर्व नागरिक सुद्धा सरकारच्या सोबत उभे राहून या महामारीच्या सोबत युद्ध करीत आहेत. आणि या भारत भूमीने संपूर्ण विश्वाला एक आदर्श दिला, एक संदेश दिला की भारत एक आहे, भारत संघटित आहे. आणि अशा प्रकारच्या कोणत्याही महामारीशी, अशा प्रकारच्या कोणत्याही वातावरणाशी, आलेल्या संकटाशी तोंड द्यायला या आधीसुद्धा भारत तयारच होता. आणि आजही आपला भारत यासाठी तयार आहे, असं एक सुंदर चित्र या प्रसंगी आपल्या सर्वांना अनुभवायला मिळालं. म्हणून या कोरोना महामारीच्या या वातावरणात आर्थिक, शारीरिक, मानसिक अस्वस्थता निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते आहे. कारण 1 महिना 2 महिना ठीक होतं, पण अजूनही ही परिस्थिती आवाक्यात येईना. आणि म्हणून थोडी कुठेतरी विचलितता यायला सुरुवात झालेली आहे. परंतु कितीही ही अस्वस्थता वाढली तरी धैर्याने, संयमाने आपण या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो, सामोरं गेलं पाहिजे. कारण परिस्थिती अशी असते की आपण एखाद्या पायवाटेने जात असताना आपण आवाज करत जात असतो. कारण की त्या पायवाटेत जर साप किंवा इतर जनावर असतील तर ते पळून जातील. याचा अर्थ की त्यांच्या मनात भय आहे, आपल्याही मनात भय आहे, पण जिंकतो तो जो आवाज करीत असतो. साप आपल्याला घाबरत असतो आणि आपण सापाला घाबरतो. परंतु आपण मजबूतीने उभे राहिलो ना आणि चालणं आपण सुरूच ठेवलं तर आपल्याला घाबरायची आवश्यकता नाही. रस्त्यातील साप, अडचणी आपोआपच पळून जातात, दूर होतात. म्हणून आपण किती समर्थपणे लढतो हे महत्त्वाचे आहे. ही अस्वस्थता याबद्दल बोलत असताना मला खूप सोपं होत आहे. मी खूप सहजतेने हे तुमच्याशी बोलतो आहे. मला तेही ठाऊक आहे की हे सहन करणं, याला सामोरं जाणं खूप कठीण आहे, खूप संघर्ष आहे. मनाला, हृदयाला फार वेदना आहे. हे लक्षात घेऊनच मी तुमच्याशी बोलतो आहे. माझा भाव फक्त एवढाच आहे की या ज्या वेदना आहेत, हा जो संघर्ष आहे, हे जे युद्ध आहे, ही जी विचलितता आहे, याला घाबरून जाणे हा पर्याय नसून याला सामोरं जाणं हाच पर्याय आहे. आमच्या योद्ध्यांनी, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, अनेक योद्धे
अनेक योद्ध्यांचा इतिहास आम्हाला माहीत आहे. हे योद्धे कधीच रणांगण सोडून पळाले नाहीत आणि म्हणून विजयी झालेत आणि म्हणून आज आपल्या प्रत्येकाच्या हृदयात त्यांना आपण स्थान दिलंय. म्हणून पळून जाणे हा भारताचा इतिहास नाही. सामोरं जाणं, लढणं, विजयी होईपर्यंत लढत राहणं, धैर्यानं, संयमानं हा आमचा इतिहास आहे. हे आम्हाला विसरून चालणार नाही. आणि हे धैर्य, हा संयम आम्हाला या भारतीय संत परंपरेने दिला. म्हणून या परिस्थितीत विचलित न होता, आत्महत्येला बळी न पडता, व्यसनाकडे न जाता, चिडचिड न करता, खूप संयमाने आपण स्वतःवर विजय प्राप्त करूया. आपण स्वतःवर विजय प्राप्त केला ना, आपण स्वतःला जिंकलं. मला माझं मन स्थिर ठेवता आलं, मला माझं मन एकाग्र करता आलं, शांत ठेवता आलं की मी सर्व युद्ध जिंकू शकतो, मी या विश्वाला जिंकू शकतो. आणि हे संपूर्ण करत असताना, हे युद्ध करत असताना, संघर्ष करीत असताना फक्त कोरोना हा एकच संघर्ष, हे एकच संकट आपल्या आयुष्यात नाही. याआधी पण अनेक संकट, अनेक आपदा आपल्या सर्वांवर आल्यात. प्रत्येकाच्या जीवनात ही संकट, या आपदा येतातच आहेतच. यानंतरही कोरोना महामारीवर औषधी निर्माण झाली, कोरोना महामारीचं हे वातावरण कमी झालं, तरी या महामारीच्या नंतरही अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. या महामारीच्या वेळेत झालेलं नुकसान त्रासदायक ठरणार आहे, विचलित करणारं ठरणार आहे. परंतु तरीही यापासून निर्माण झालेलं जे वातावरण आहे त्यालाही समर्थपणे तोंड देण्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे. आपण ते करू शकतो. त्यावरची औषधी आम्हाला संतांनी दिली. मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीशी कारण, की आपण आपल्या मनाला प्रसन्न ठेवणं, आपल्या मनाला समाधानी ठेवणं, मनात धैर्य धारण करणं आणि मनाला शांत ठेवणं, हा पर्याय संतांनी दिला. आणि आपल्या आधीच्या योद्ध्यांमध्ये, आधीच्या संत परंपरेत आपण त्या प्रत्येकाच्या चरित्रात बघितलं किती धैर्य, किती संयम. त्यामुळेच की काय मोठी युद्धे ते जिंकू शकलेत. मग आपल्या समोर हे फार मोठं युद्ध नाही, आपणही जिंकू शकतो. फक्त मी माझ्या मनाला प्रसन्न ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. मनाच्या प्रसन्नतेसाठी दोन गोष्टी संत सांगत असतात. एक म्हणजे समाधानी राहणं, आहे त्या परिस्थितीत समाधानी राहणं, आणि दुसरं म्हणजे मनाला प्रसन्न करण्यासाठी परमेश्वराचं नाम संकीर्तन करीत राहणं. या दोन गोष्टी सांगितल्यात. असंही आपण समाधानी राहणं म्हणजेच आपल्या जीवनाचं कल्याण आहे, आपल्या जीवनाचं सार्थक आहे आणि जीवन जगण्याचा आनंद घेता येतो. नाहीतर असं म्हटलं जातं, सागर से भी बुझ न पाए कभी किसी की प्यास, कभी एक ही बूंद से हो जाती है पूरी आस, अरे कोई कारण होगा, एक झोली में फूल भरे हैं, एक झोली में कांटे, तेरे बस में कुछ भी नहीं, ये तो बांटने वाला बाटे, अरे कोई कारण होगा. म्हणून आपल्याला प्यायला सागरही मिळाला तर आपली तहान भागू शकत नाही जर आपण अतृप्त आहोत. पण जर आपण तृप्त आहोत, समाधानी आहोत, तर एक बूंद जरी मिळाला तरी आपण प्रसन्न होऊ शकतो. ही मनाची अवस्था आहे आणि हीच मनाची अवस्था आपल्याला जीवन जगत असताना आनंद देऊ शकते.
प्रसन्नता देऊ शकते. संत वर्णन करतात, बहुत पसारा मत करो, कर थोडे की आस, बहुत पसारा जिन कियो, ओ भी गए निराश. की आपण किती आपण संपत्ती एकत्रित करतो आहे, जरी त्यासाठीच आपण जगलो, तेवढंच काम केलं, बहुत पसारा जिन किया वे भी गए निराश. शेवटी ज्यांनी आजपर्यंत हेच केलं त्यांनाही खाली हाताने जावं लागलंय. आपल्यालाही खाली हातानेच जायचं आहे. म्हणून साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं साधू भूखा न जाय. बस मी समाधानी राहावं, मी प्रसन्न राहावं. एका संतांच्याकडे एक सेठजी गौदान करावं म्हणून आलेत. शिष्याने गुरूंना निरोप दिला, गुरुजी, एक सेठजी गौदान करायला आले आहेत आणि ती गाय दूध पण देते. गुरुजींनी सांगितलं, हो, मग गोदान श्रेष्ठ दान आहे, आपण स्वीकारायला हरकत नाही. आणि असंही आपल्याला दूध आणायला खूप लांबपर्यंत जावं लागत होतं. आता दुधाची व्यवस्था होईल, गौमातेची सेवाही होईल, हरकत नाही. सेठजींनी दिलेली गाय स्वीकारली. त्या दिवसापासून आश्रमात दुधाची व्यवस्था व्हायला लागली. 1 महिन्याच्या नंतर ते सेठजी परत येऊन शिष्याला म्हणतात, मी दिलेली गाय मला परत पाहिजे. शिष्याने गुरूंना सांगितलं. गुरूंना निरोप देत असताना शिष्य थोडा दुःखीच होता, कारण दुधाची व्यवस्था झाली म्हणून बरं होतं, आता मला दुधाची व्यवस्था होऊ शकत नाही. आणि म्हणून मग शिष्याने नाराजीने सांगितलं. मग तेव्हा गुरु म्हणतात, अरे नाराज व्हायचं काही कारण नाही, असंही आपल्याला चारा आणावा लागत होता आणि किती कष्ट पडत होते, साफसफाई करावी लागत होती, त्यापेक्षा परत दिलेली बरी. मग शिष्याला जे समजायचं ते शिष्याच्या लक्षात आलं. शिष्याच्या लक्षात हे आलं की जेव्हा गाय माता आली तेव्हा दुधाची व्यवस्था झाली, बरं झालं, असं गुरूंचं मत होतं. आणि आता गाय परत घेऊन जातोय तरी गुरूंचं मत असं आहे की ठीक आहे, असंही आपल्याला चारा आणावा लागत होता, कष्ट पडत होती. शिष्याच्या लक्षात आलं की गुरूंनी मला सुद्धा संदेश दिला की गाय मिळाली तरी धन्यवाद आणि गाय परत जाते आहे तरी धन्यवाद. म्हणजे प्रत्येक परिस्थितीत आम्ही समाधानी राहायला शिकलं पाहिजे, तरच आयुष्यातील प्रत्येक संकटाला आम्ही तोंड देऊ शकतो. संकट आली म्हणजे त्यावरील पर्याय व्यसन करणे हा नाही. संकट आली, मोठ्या आपदा आल्या की त्यावरील पर्याय म्हणजे आत्महत्या नाही. कारण या आर्य वैदिक हिंदू संस्कृतीत आत्महत्या करणं म्हणजे पाप समजलंय. कारण की खूप जन्माच्या पुण्याईनंतर आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त होत असतो आणि ह्याच मनुष्य जन्मात 1,84,000 योनीत मनुष्य जन्माचं महत्त्व आहे. मनुष्य जन्मा व्यतिरिक्त ज्या योनी आहेत त्या प्रत्येक योनीत जी पाप केली आहेत, जी कर्म केली आहेत ती भोगायला यावं लागत असतं. पण मनुष्य जन्माचं मात्र विशेष आहे की केलेली कर्म तर भोगावीच लागतात, परंतु नवीन सत्कर्म पुण्यकर्म करायची संधी या मनुष्य योनीत परमेश्वराने दिली आहे, जी सत्कर्म करण्याची संधी इतर योनीमध्ये नाही. म्हणून हा जन्म मला सत्कर्म करण्यासाठी मिळालाय. केलेली कर्म तर भोगायचीच आहेत, पण या जन्मात मी सत्कर्म करू शकतो, मी पुण्य करू शकतो, मी परोपकार करू शकतो. परोपकारालाच आपल्या शास्त्रांनी पुण्य म्हटलं आहे. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम.
की इतरांना पीडा देणं म्हणजे पाप आणि परोपकार करणं म्हणजे पुण्य. हे पुण्य करायलाच, परोपकार करण्यासाठीच मला परमेश्वराने हा मनुष्य जन्म दिला आहे. आणि जेवढे श्वास परमेश्वराने मला दिले, जेवढं आयुष्य मला परमेश्वराने दिलंय, मी ते जगलं पाहिजे, मी ते चांगलं जगलं पाहिजे, मी ते आनंदाने जगलं पाहिजे. म्हणून आम्ही घाबरून न जाता, कोरोना महामारी ही एकच आपदा आपल्या आयुष्यात नाही, अनेक आहेत. मी फक्त बोलतो आहे, आपण अनुभवत आहात. अनेक आपदा आहेत. म्हणून आम्ही पळून न जाता सामना करायला शिकलं पाहिजे. परमात्मा श्रीरामांनी नाही का सामना केला? परमात्मा रामांना 14 वर्ष वनवासात जायची वेळ आली, परंतु परमात्मा राम आमच्या या देशाचं आदर्श, मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा श्रीरामांचं चरित्र, परमात्मा श्रीराम बनून अवतरित होतात आणि श्रीराम बनून अवतरित या पृथ्वीवर झालेत आणि वनवासाच्या माध्यमातून, अनेक संकटांच्या माध्यमातून आम्हाला आदर्श दिला, आम्हाला संदेश दिला की हो, जीवन असं जगायचं असतं, जीवन असं जगून दाखवायचं असतं. आणि असं जीवन जगायचं असतं की हजारो लाखो वर्षांच्या पर्यंत या देशाने, या संस्कृतीने तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे. रामांनी वनवास स्वीकारला आणि त्या आपदेचं, त्या संकटाला उत्सवात परिवर्तित केलं. जी परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीचं रूपांतर परमात्मा श्रीराम उत्सवात करतात. वनवासात जाऊनही परमात्मा श्रीराम प्रसन्न असतात. ज्या पद्धतीने ते राजमहलात प्रसन्न असायचे, खुश असायचे, तीच प्रसन्नता परमात्मा श्रीराम रायांच्या मुख कमलावर वनवासात असतानाही होती. म्हणून परमात्मा श्रीराम म्हणतात, हो, आलेल्या प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहायला शिका. वनवास मिळाल्यानंतरही त्या वनवासात जाऊन काळजी न करता, चिंतेतच समय व्यतीत न करता परमात्मा श्रीरामांनी एकांतवासाचा उपयोग केला. आणि तो एकांतवासच रावणासारख्या त्या दैत्याशी युद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरला. म्हणून एकांतवासाचा उपयोग परमात्मा श्रीरामांनी केला. पांडवांच्या चरित्रात आपण ऐकलं, पांडवांनाही 12 वर्षांच्या पर्यंत वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. परमात्मा श्रीकृष्ण म्हणतात, ज्यावेळी पांडव वनवासात जायला निघाले, व्यासांनी आणि परमात्मा कृष्णाने संदेश दिला पांडवांना, या एकांतवासाचं सोनं करा, या संधीचं सोनं करा आणि या एकांतवासात आत्मबळ वाढवा, मनोबळ वाढवा. कारण पुढे मोठमोठ्या युद्धाला तुम्हाला सामोरं जायचं आहे आणि ती युद्ध तुम्हाला जिंकली पाहिजेत. या देशासाठी, धर्मासाठी, सत्यासाठी तुम्हाला युद्ध करायचे आहेत. या एकांतवासात सांगितल्याप्रमाणे पांडवांनी आपल्या शक्तीचा संग्रह केला. जप तप करून अनेकानेक शस्त्र अस्त्र विद्या प्राप्त केल्या. आणि परिणाम काय? कौरवांचं एवढं मोठं सैन्य असताना पांडवांचा विजय होतो. पांडवांनी ते युद्ध जिंकलं आणि ते युद्ध जिंकत असताना, युद्ध करत असताना पांडवांना मदत झाली ती एकांतवासातील साधनेची, एकांतवासात केलेल्या त्या तपाची. मला असं वाटतं असाच एकांतवास लॉकडाऊनच्या माध्यमातून आपल्यालाही मिळाला आहे. अशा अनेक कथा सांगता येतील. म्हणून या एकांतवासात, या मिळालेल्या श्रीरामांच्या इच्छेने मिळालेल्या या एकांतवासाचं आपण संधीत रूपांतर करूया. आपणही आत्मबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करूया. आपणही मनोबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करूया. अजून युद्ध संपलेली नाहीत. अजून या भारताचे शत्रू
आपल्याकडे दृष्ट नजरेने बघत आहेत. आपल्याला ती युद्धे सुद्धा लढायची आहेत. कोरोना महामारीसारख्या अनेक आणखी महामारी येऊ देत, आणखी संकट येऊ देत, पण भारताची जी ओळख आहे ती मला तुम्हाला कायम ठेवायची आहे. आमच्या योद्ध्यांचे परिश्रम, आमच्या संतांचे परिश्रम आम्हाला व्यर्थ जाऊ द्यायचे नाहीत. आम्हाला हा अखंड भारत उभा करायचा आहे. सामर्थ्यवान भारत, धैर्यवान भारत, संयमी भारत, संघटित भारत, एकात्मता, समरसता असलेला भारत आम्हाला सर्वांना मिळून उभा करायचा आहे. आणि हो, ही माझी तुमची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि म्हणून एकच सूत्र या कोरोना महामारीसाठी आपण लक्षात ठेवूया, हेही दिवस जातील. हा एक सोपा मंत्र आहे. हेही दिवस जातील. मला माझं असं मनोबळ वाढविलं पाहिजे. ज्या पद्धतीने कोरोनासाठी आजही औषधी अजून तयार झालेली नाही, पण आपण प्रयत्न केली ना इम्युनिटी पॉवर वाढविण्यासाठी, की आपण आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढविली की मग हा आजार होत नाही. या आजाराचे कोणतेही परिणाम शरीरावर होऊ शकत नाहीत. म्हणून आपण या आजाराविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे प्रयत्न केलेत. त्या पद्धतीने या आजाराचा माझ्या शरीरावर परिणाम होणार नाही याची काळजी मी घेतली. त्या पद्धतीने या आजारापासून, या निर्माण झालेल्या परिस्थितीपासून माझ्या मनावर काही परिणाम होणार नाहीत यासाठी आम्ही मनाचं बळ वाढविण्यासाठी, मनोबल वाढविण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आपण मनोबल वाढवायचा प्रयत्न करूया, आत्मबळ वाढवायचा प्रयत्न करूया. आणि हे मनोबल आपण समाधान वृत्तीने वाढवू शकतो. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आमच्या संतांनी या आधीच आम्हाला तयार करून ठेवलंय, आम्हाला आधीच सांगून ठेवलंय की हो, असे अनेक प्रसंग, अशी अनेक आपदा, अनेक संकट आपल्या आयुष्यात येतील, पण तुम्ही उभे राहा, सामर्थ्यवान बना, समर्थ बना. स्वामी विवेकानंद म्हणतात, आत्मविश्वास म्हणजे जीवन. आणि आत्मविश्वास कमी झाला म्हणजे मृत्यू. आत्मविश्वास असेल तर आपण जगू शकतो, जगायला अर्थ आहे. आणि ज्या व्यक्तीच्या मध्ये आत्मविश्वासच नाही, जो लढू शकत नाही, ज्याच्याकडे मनोबळ नाही, जो खचलाय, तो संपला म्हणून समजा. नदी आम्हाला चालत राहायला शिकवते. नदीला सुद्धा अडचणी येतात. माणसाचं जीवन जसं असावं निर्मळ निर्झर, साहुनी खाच खडगे गाठावा ध्येयाचा सागर. नदी वाहत असते ना, खाच खडगे ती सहन करते. किती अडचणी नदीला येतात, परंतु ती नदी तोपर्यंत वाहत असते जोपर्यंत ती सागराला जाऊन भेटत नाही. ती नदी आम्हाला संदेश देते, आम्हाला प्रेरित करते. नदी म्हणते, असंच तुम्हीही चालत राहा चरयवेती. तुम्ही सतत तुम्ही चालत राहा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाची प्राप्ती करून घेत नाही. स्वामी विवेकानंदही वर्णन करतात, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान्य बोधत, की उठा, उभे व्हा आणि चालत राहा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाला प्राप्त करत नाही. नदीच्या सारखं आपण आपलं जीवन जगायचा प्रयत्न केला पाहिजे. थांबता कामा नये, उभे राहता कामा नये. आम्ही चालत राहावं, प्रयत्न करत राहावीत. ती आपल्या हातात आहेत. आणि परमेश्वराची कृपा असेल तर आपल्याला त्यात यशही मिळतं. म्हणून
नदीप्रमाणे आपण आपल्या जीवनाला वाहवत ठेवायचा प्रयत्न करूया. सातत्याने या देशासाठी, समाजासाठी, परिवारासाठी, आपल्या स्वतःच्या उत्थानासाठी प्रयत्नशील राहायचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. कारण की हा एकच फक्त मार्ग असा आहे की आपण या महामारीवर आपण विजय प्राप्त करू शकतो. तर मनाला प्रसन्न करण्यासाठी, मनाला धैर्य देण्यासाठी, संयमी बनविण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. आपण एक असलो, आपण संघटित असलो, आपण प्रसन्न राहिलो, आपण समाधानी राहिलो की यापेक्षाही मोठमोठ्या आपदेचा आपण सामना करू शकतो. म्हणून माझी तुम्हाला मनापासून प्रार्थना आहे, माझी संपूर्ण भारतवासियांना कळकळीची विनंती आहे की या महामारीपासून अनेक अडचणी आता निर्माण होतील, परंतु घाबरून न जाता, व्यसनाधीनतेकडे न जाता, आत्महत्येला प्रवृत्त न होता, मनाला विचलित न होऊ देता, एक होऊन संयमी राहून आपण जगूया, जगायचा प्रयत्न करूया. आपलं सर्वांचं सद्भाग्य आहे की एक यशस्वी, तेजस्वी माननीय पंतप्रधान आपल्या या देशाला मिळालेत आणि संपूर्ण देशवासी त्यांच्या सोबत एक होऊन, संघटित होऊन आज देश काम करतो आहे. देश पुढे प्रवास करतो आहे. देश प्रगतीकडे, समरसतेकडे, एकात्मतेकडे, बंधुत्व भावाकडे, संवादाकडे वाटचाल करतो आहे. देश महाशक्तीकडे, हा देश विश्वगुरु बनण्याकडे वाटा आपण घेण्याचा प्रयत्न करूया. रामसेतू बांधत असताना नाही का खारीने पण मदत केली. हे काम करत असताना, हे देवाचं कार्य सुरू असताना मी थोडी का होईना मदत केली पाहिजे. मग खारीने मदत केली. परमात्मा श्रीराम कौतुकाने त्या खारीच्या पाठीवरून हात फिरवतात. आजही जन्माला आलेली खार देवाची ती बोटं घेऊन जन्माला येते, ते निशाण घेऊन जन्माला येते. एवढी ताकद देवाच्या आशीर्वादात आहे. आपणही खार बनूया, आपणही खारीचा वाटा घेऊया आणि महासत्ता विश्वगुरु हा भारत बनत असताना आपली ही सेवा, आपली ही आहुती या देश सेवेमध्ये द्यायचा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आपल्यावर आपल्या आईवडिलांचं, परिवाराचं, समाजाचं, या देशाचं प्रेम आहे. आपण महत्त्वपूर्ण आहोत. कारण आपल्या आईबापाचं, आपल्या परिवाराचं, समाजाचं आपल्यावर प्रेम आहे. त्यांच्यासाठी, या देशासाठी आपणच महत्त्वपूर्ण आहोत. आणि म्हणून आपली सर्वांची काळजी घ्या. स्वतःशी बोला. मोबाईलच्या माध्यमातून आपण अनेक लोकांशी संवाद साधतो आहे, पण प्रयत्न करूया स्वतःशी सुद्धा संवाद साधण्यासाठी. स्वतःशी बोलायला शिका. जीवनाचं महत्त्व, जीवन जगण्यासाठीची कला शिकायचा प्रयत्न करूया. कारण आपल्याकडे धन किती आहे हे मोजता येऊ शकतं. आपण माहिती घेऊ शकतो की आपल्याकडे धन किती आहे ते आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याकडे वेळ किती आहे हे आपल्याला माहीत नाही. माझं जीवन किती परमेश्वराने मला दिलंय हे मला माहीत नाही, कुणालाच माहीत नाही. म्हणून या बाकी भौतिक जगतापेक्षा, भौतिक सुखापेक्षा आपण आध्यात्मिक आनंदाच्याकडे वाटचाल करायचा प्रयत्न करूया.
जेवढे श्वास माझे बाकी आहेत, जेवढं जीवन माझं बाकी आहे, ते आनंदानं, उत्साहानं, प्रसन्नतेनं आपण जगायचा प्रयत्न करूया. आपलं मन प्रसन्न असेल ना, तर थोड्यानेही आपण सुखी राहू शकतो. म्हणून संतांनी आपल्याला हाच उपदेश दिला. अनेक संतांचं चरित्र आपण बघितलं. अनेक संतांच्या चरित्रात हाच संदेश आहे. आमच्या अमळनेरच्या सखाराम महाराजांच्या चरित्रात मी वाचलंय. जेव्हा अमळनेरहून महाराज वारीला निघायचे पंढरपूरसाठी, एका झोपडीत राहत असायचे. आणि पंढरपूरला जायला निघाले ना वारीसाठी, की आपल्या झोपडीला आग लावायचे, जळून खाक व्हायची झोपडी, आणि मग वारीला निघायचे. का? माझ्या देवाच्याकडे, माझ्या पांडुरंगाच्याकडे जात असताना माझं मन झोपडीत अडकता कामा नये. हा आमच्या देशाचा इतिहास आहे. अशी महान संतांची परंपरा या देशात आहे, आणि आपण त्या महान संतांचे अंश आहोत, वंश आहोत. आपण भाग्यवान आहोत की अशा या त्यागभूमीत, पवित्र भारतभूमीत आपण जन्माला आलो आहे. म्हणून ही संतांची परंपरा त्याग शिकवते, समाधान शिकविते. बस या संतांचा आदर्श घ्यायला शिका. संतांची, या राष्ट्रपुरुषांची नावं आपण रस्त्याला देतोय, चांगली गोष्ट आहे. या संतांची नावं महामार्गाला द्यावीत, परंतु या संतांनी सांगितलेल्या मार्गावर, महामार्गावर सुद्धा चालण्याचे प्रयत्न आम्ही करावेत. ते जास्त महत्त्वाचं आहे. माझी तुम्हाला हृदयापासून विनंती आहे, प्रार्थना आहे, आपण एकमेकाशी संवाद वाढवा, एकमेकाशी बोलूया. रामकृष्ण परमहंस दगडाच्या मूर्तीशी बोलायचे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज दगडाच्या मूर्तीशी बोलायचे. पांडुरंग प्रत्यक्ष प्रगट होऊन नामदेवानी आणलेला नैवेद्य ग्रहण करायचे, त्यांच्याशी दगड बोलायचा. रामकृष्ण परमहंसाशी दगडाची मूर्ती बोलायची. आमच्याशी आज शेजारी बोलत नाही, त्यांच्याशी दगड बोलायचा का? हृदयात प्रेम होतं. आज आमच्याशी शेजारी बोलत नाही, कारण काय? आमच्या हृदयात प्रेम राहिलं नाही. माझी विनंती आहे, हृदयात प्रेम वाढवा. 2.5 अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय. माझ्याकडे वेदांचं ज्ञान, शास्त्रांचं ज्ञान असलंच पाहिजे असं काही नाही. मला माझ्या संस्कृतीचं, संस्काराचं, वैदिक धर्माचं ज्ञान असावं. पण मी वाचू शकत नाही, मला वाचता येत नाही, म्हणून ते कठीण होतंय. आम्ही ते ऐकावं. नाही तर आमच्या संतांनी सोपा मार्ग दिलाय. प्रेम, प्रेम करायला शिका. एक दुसऱ्याला प्रेम द्या. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. संतांनी सांगितलं तोच साधू आहे आणि तोच देव आहे. आपण सर्वांना आपलेसं करा, प्रेम करा, प्रेम करायला शिका. हृदयात एक दुसऱ्याच्या प्रती प्रेम धारण करा. सर्वांशी संवाद करा, बोला. आपलंही दुःख कमी होतं, इतरांचंही दुःख कमी व्हायला मदत होते. म्हणून संवाद हा सेतू आहे, संवाद जोडत असतो. आज मी नाही का संवादाच्या माध्यमातून तुमच्याशी जोडलं गेलो, मला तुमच्याशी बोलता आलं, आणि या संवादाच्या माध्यमातूनच तुम्ही मला ऐकू शकलात. माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचू शकलेत. संवादाच्या माध्यमातूनच आपली आज भेट झाली, आणि एक दुसऱ्यातील प्रेमही वाढलं. म्हणून या संवादाला यापुढेही आपण कायम ठेवायचा प्रयत्न करूया. या कोरोना महामारीच्या प्रसंगी न घाबरता मी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून 2 महिने सारखं सर्वांशी संपर्क केला. तरीही मला वाटत होतं मी अर्धा तास, 1 तास
बोलत होतो, पण तरी वाटत होतं की समाज मनातील अजूनही भीती कमी झाली नाही. त्यासाठी मी आमच्या फैजपूर परिसरातील जो कोविड सेंटर आहे, प्रांतांच्या साथीने मी कोविड सेंटरलाही जाऊन आलो. त्या कोविड सेंटरला जाऊन मी त्या ठिकाणी रुग्णांची भेट घेतली आणि मग मी सांगितलं की मी कोविड सेंटरलाही जाऊन आलो. घाबरण्यासारखं काहीही नाही. निर्भय होऊन आपण जर ढाल आणि तलवार आपली तयार असली ना की मग युद्ध जिंकता येतं. ते ढाल आणि तलवार ढाल म्हणजे मास्क आणि तलवार म्हणजे सोशल डिस्टन्स किंवा हात सॅनिटाईज करणं वगैरे. आपण असं केलं ना की मग घाबरायची आवश्यकता नसते. घाबरून चालणार नाही. माझ्या मते अनेक कोरोना पीडितांचा मृत्यू हा कोरोना आजाराने झाला नसून तो कोरोनाच्या भीतीने झाला आहे. म्हणून अशा परिस्थितीत आम्हाला घाबरून चालणार नाही. मग हा आम्हाला घाबरवणार, याला घाबरवा, मजबूत व्हा, आतूनही आणि बाहेरूनही. मग आपल्याला धाक नाही, मग आपल्याला घाबरायचं कारण नाही. आणि माझं कोविड सेंटरला जाण्याचं कारण फक्त तेच होतं की याला घाबरायची आवश्यकता नाही. म्हणून आपण प्रयत्न करूया, स्वस्थ जीवन, मस्त जीवन जगायचा प्रयत्न करूया. स्वस्थ रहे, मस्त रहे और व्यस्त रहे. आपल्या सर्वांना खूप धन्यवाद. आणि आपण माझं मनोगत या माध्यमातून, देवगिरी विश्वसंवाद केंद्राच्या माध्यमातून ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि विश्वसंवाद केंद्राला मी अभिवादन करतो. त्यांनाही यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वांना, देशभक्तांना माझा प्रणाम आणि हृदयापासून आपल्या सर्वांना अभिवादन. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.